नगरमध्ये रास्ता रोकोवेळी पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे आंदोलकांवर लाठीचार्ज झाला असेल असं मत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं। तसंच सर्वांनी शांतता बाळगावी असं आवाहनही त्यांनी केलं। तर कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। उद्यावर काही लोकांनी त्याचे व्हिडिओ काढून सर्क्युलेट केले, त्याचा परिणाम शेवटी मुकुंदनगर वगैरे भागातून काही लोक आले, कोतवाली पोलीस स्टेशन पुढे त्यांनी धरणं धरले। आता एकदा अटक झाली आरोपीला, तशी आवश्यकता नव्हती धरणं धरण्याची, पण ते ऐकायला तयार नाही। मग शेवटी थोडा लाठीचार्ज, सोमय लाठीचार्ज झाला। त्याच्यामध्ये 30 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पण आता शांतता आहे, परंतु कायदा कोणी हातात घेत असेल तर कडक कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या आहे। कुठेतरी आज काहीतरी दुर्गा माता दौड, ही दुर्गा माता दौड काय आज नाही सुरू, गेल्या 20 वर्षापेक्षा आधीचा काळ झाला। ही दुर्गा माता दौड शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते। पण तिथे जर कोणी काही केलं असेल, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर पोलिसांनी संशयित जे आहे त्याला आपण म्हणू शकत नाही की फायनल आहे, पण ज्याच्यावर संशय असेल पोलिसांनी तसे व्यक्ती सकाळच्या वेळेला घटना झाल्याबरोबर पोलिसांच्या ताब्यामध्ये लोक आहेत। त्यामुळे हे सगळं असताना देखील कुठेतरी रास्ता रोको करायचा, कुठेतरी रास्ता रोको करून पोलिसांना धक्काबुक्की करायची, असे प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।